तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बॉच यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, बड्डेचा व्हिडिओ मी स्पेशल न्यू कन्सेप्टमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला मित्रांनो, आज व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर अलर्ट मोशन नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर मी तुम्हाला दोन लिंक इथं इम्पोर्ट केल्या मित्रांनो प्रोव्हाइड केल्या आहे मटेरियलमध्ये, एक बिटमार्क आणि शेकइफेक्ट. त्या दोन्ही लिंक इथे इम्पोर्ट करून घ्यायच्या. तर इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर मित्रांनो, इथं प्लसचा आयकॉन क्लिक करा, मीडियामध्ये जा. तुम्हाला एक इमेज तुमचा जो मॉडेलची इमेज मित्रांनो त्याला इथे ॲड करून घ्या. त्याला ॲड केल्यानंतर मित्रांनो त्याला घ्यायचं आहे तुम्हाला कंप्लीट 6 सेकंद. ओके, तर 6 सेकंदवर आल्यानंतर मित्रांनो बघू शकता. एवढं केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करून ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये या आणि त्याची ऑपॅसिटी ठेवायची मित्रांनो 30 ठेवल्यानंतर इथं बघू शकता हॅपी बर्थडेची जी PNG मित्रांनो यापर्यंत तिला अनहाईड करून टाकायची, हाईड होते आपली यापर्यंत. एवढं केल्यानंतर ग्रुप 1ची लेअर बघायला भेटेल. त्या लेअरवर क्लिक करून कलर फिलमध्ये या. ती बंद असेल जिल्हा 4 नंबरचा ऑप्शन आहे, आपण क्लिक केल्यानंतर ऑन होऊन जाईल. तर बघू शकता यापर्यंत अश्विन ऑन केल्यानंतर त्या ग्रुप 1च्या लेअरवर क्लिक करा. तिथला इमेज चेंज करण्यासाठी त्या लेअरवर क्लिक करून खाली एडिट ग्रुपचा ऑप्शन भेटेल. त्या एडिट ग्रुपवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपण इमेज बघायला भेटेल. त्या इमेजवर क्लिक करून कलर फिलमध्ये या. याच्यावर क्लिक केल्यानंतर गॅलरी डायरेक्ट ओपन होऊन जाईल. इथून तुम्ही इमेज वगैरे चेंज करू शकता यापर्यंत. ओके, तर आपण बॅक येतो. तर अश्विन केल्यानंतर डाय यायचं कंप्लीट 7 सेकंदवर. तिथं आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, मीडियामध्ये जा. मित्रांनो, जे तुमची इमेज आहे यापुढं ते सर्व इथे शेवटपर्यंत ॲड करून घ्या, जेणेकरून सॉन्गपर्यंत. या हिशोबाने नॉर्मली आपण 3 इमेज ॲड करून घेतो, बाकी शेवटपर्यंत सर्व करून घेतलं मित्रांनो. एवढं केल्यानंतर 7 सेकंदवर आल्यानंतर इथे शॅडोची PNG ती आहे अनहाईड आहे, तिला सुद्धा हाईड करून टाका. अनहाईड करून टाका मित्रांनो, हाईड होते आपली. त्या हिशोबाने त्या शॅडोची PNG डायरेक्ट वर घेऊन टाका. त्याच्यावर दाबून धरा. या पद्धतीने केल्यानंतर बॅक या. शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करून घ्या. शेक इफेक्ट 2 पहिला बघायला भेटेल, त्यावर क्लिक करा, इफेक्टमध्ये या. हा इफेक्ट कॉपी करा. स्टार्टिंगला आपण बॅकग्राऊंडला जो इमेज ठेवला मित्रांनो बघू शकता, तर त्या इमेजवर क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्या या हिशोबाने. एवढं केल्यानंतर बॅक या. परत बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करून घ्या. शेक इफेक्ट 2 बघायला भेटेल, त्या इमेजवर क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करा. बॅक या. बिटमार्क प्रेसेट ओपन करून घ्या. तर बघू शकता डायरेक्ट यायचं तुम्हाला 7 सेकंदवरची इमेजवर क्लिक करा. जे सर्व मोठी इमेज मित्रांनो त्या सर्वांना इफेक्ट पेस्ट करून द्यायचा शेवटपर्यंत, सॉन्गपर्यंत. ओके, जे स्मॉल इमेज आहे त्यांना शेक इफेक्ट 2 करायचं. ओके, बॅक या. शेक इफेक्ट 2 बघायला भेटेल. तिसरावाला जो इमेज शेक इफेक्ट 3 आहे मित्रांनो, इफेक्टमध्ये या. हा इफेक्ट कॉपी करून जे स्मॉल इमेज त्यांना शेक इफेक्ट 3 पूर्ण इथं पेस्ट करून द्यायचा. तर बघू शकता या पद्धतीने सर्वांना मी पेस्ट करून देतो. आपण सर्व आपण शेवटपर्यंत केलं आहे. राहिला विषय मित्रांनो स्टार्टिंगला 7 सेकंदवर ॲरोनुसार मी तुम्हाला एक बड्डेची PNG दिली मित्रांनो, ती इथं सर्व तुम्ही ॲड करून घ्या. ओके, ॲड केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या. व्हिडिओ क्लिक करून डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.